नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण जाणार आहोत एका अशा रहस्यमय आणि ऐतिहासिक मंदिरामध्ये जे आहे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामध्ये, आणि ज्याचं नाव आहे ऐश्वर्य मंदिर. आणि मित्रांनो, हे मंदिर सिन्नर येथील बहुचर्चित गोंदेश्वर महादेव मंदिराच्या अगदी जवळ आहे. पण बऱ्यापैकी लोकांना या मंदिराबद्दल काही अजून माहीत नाहीये, आणि या मंदिराचं स्ट्रक्चर अजून खूप शाबूत आहे. आणि भारतीय पुरातत्व विभागाच्या मार्फत या मंदिराची चांगलीच निगा राखली जाते. पण मी तुम्हाला आज या व्हिडिओ मार्फत या मंदिराची बांधणी, या मंदिराचं स्ट्रक्चर, रचना आणि या मंदिराची शिल्पकला या सर्वांबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर चला माझ्या बरोबर आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर मित्रांनो, फायनली आपण आता इथं पोहोचलेलो आहे. आणि तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं पार्किंग, आणि हा जो एरिया आहे हा वस्ती एरिया आहे. तर त्या हिशोबाने, आणि माझ्या पाठीमागं तुम्हाला दिसतंय ते एंट्री गेट. तर या एंट्री गेटने आपण आता मध्ये जाणार आहोत. आणि हा जो परिसर आहे मंदिराचा, हा भारतीय पुरातत्व विभागाने म्हणजे संरक्षित केलेला आहे. तर त्या हिशोबाने इथं ड्रोन शूटिंगला आणि फोटो शूटिंगला मनाई होती. पण मग मी परमिशन काढलेली आहे, कारण मला या मंदिराची माहिती तुम्हा सर्वांसोबत शेअर करायची. तर चला आपण आता आज मंदिरामध्ये जाऊया. तर हे बघा, जसं आपण आता आतमध्ये आलो एंट्री गेटने, तसं तुम्हाला इथं दिसतंय हिरवळ झाडाझुडपांनी संरक्षित केलेला हा परिसर. आणि मस्त सावली वगैरे आहे इथं, आणि बेंचेस वगैरे ठेवलेले. पुरातत्व विभागाच्या मार्फत इथली निगा जी आहे ती चांगलीच राखली जाते. आणि त्यानंतर इथं आपण बघतो 3 भाषांमध्ये लिहिलेला हा जो ऐश्वर्य मंदिराचा इतिहास आहे तो मराठी, हिंदी आणि इंग्लिश या 3 भाषेमध्ये या मंदिराचा इतिहास इथे लिहिलेला आहे. तर त्यानंतर आपण जातो मध्ये मंदिराकडे. तर हे आहे ते मंदिर, ऐश्वर्य मंदिर, ऐश्वरेश्वर मंदिर किंवा ऐश्वर्य महादेव मंदिर, अशा वेगवेगळ्या नावाने या मंदिराला या गावातील रहिवासी संबोधतात. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे येथे हे जे सभागृह आहे ते खुलं सभागृह आहे मंदिर आहे. आणि खुलं सभागृह मंदिर हे जवळजवळ खूप कमी आहे भारतामध्ये, त्यातलं हे एक मंदिर आहे. आणि सांगायला गेलं तर आपण नॉर्मली मंदिरामध्ये जातो तेव्हा आपण सर्वात आधी काय करतो की प्रवेशद्वार असतं, प्रवेशद्वारानंतर सभागृह, सभागृहानंतर मधलं गर्भगृह असतं. पण हे असं एकमेव मंदिर आहे ज्याला खुलं सभागृह आहे. तर आता आपण या खुल्या सभामंडपामध्ये प्रवेश करत आहोत. आणि हा सभामंडप 8 खांबांवर उभा आहे. आणि तुम्ही बघू शकता या प्रत्येक खांबांवर नक्षीकाम अतिशय सुंदर आणि कोरीवरित्या बनवण्यात आले आहे, ज्या पुढे आपण बघूच. आणि जसं आपण सभागृहात येतो तसंच आपल्याला बघायला मिळतो ते हे नंदी महाराजांची दगडी मूर्ती. आणि या सुंदर मूर्ती समोरच आहे अंतराळ आणि गर्भगृह. आणि उजव्या बाजूला जे हे आहे ते दत्तगुरूंचं स्थान. महानुभव पंथाचे भाविक येथे दर्शन घेऊन आत जातात. तर आता आपण बघूया या मंदिराचा इतिहास. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहर आज जरी साधंसुद्धा वाटत असलं तरी एक काळ असा होता की हे सेनाऊ म्हणजेच यादव राजवंशाची महत्त्वाची राजधानी म्हणून ओळखलं जायचं. याच सिन्नरच्या सरस्वती नदीच्या काठावर एक असं मंदिर उभं आहे जे आजही आपल्या शिल्पकलेमुळे, इतिहासामुळे आणि भक्तिमय वातावरणामुळे प्रत्येकाला थक्क करतं. आणि ते म्हणजे ऐश्वर्य मंदिर. या मंदिराचं नाव ऐकताच त्याच्या भव्यतेची जाणीव होते. काही ठिकाणी याला आयेश्वर किंवा ऐश्वर्य मंदिर असंही म्हटलं जातं. इतिहासकारांच्या मते हे मंदिर साधारण 10व्या ते 13व्या शतकाच्या दरम्यान उभारलं गेलेलं असावं. म्हणजेच यादवकालीन वैभवाचा तो एक जिवंत पुरावा आहे. असंही मानलं जातं की यादव काळात सिन्नरमध्ये 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना करण्यात आली होती, आणि त्यात या मंदिराचा फार महत्त्वाचा मान आहे. पण या मंदिराचं खरं आकर्षण फक्त त्याचा इतिहास नाही, तर त्याची अद्वितीय वास्तुकला आहे. नाशिक जिल्ह्यात बहुतेक मंदिर भूमित शैलीत आढळतात, पण ऐश्वरेश्वर मंदिर हे दक्षिण किंवा वेसर शैलीचं
एक दुर्मिळ उदाहरण आहे. हे मंदिर पूर्वभिमुख आहे आणि त्याची रचना सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशा 3 भागात केली आहे. या काळी मंदिर केवळ पूजा करण्याची जागा नव्हती, तर ती कलाकौशल्य, श्रद्धा आणि समाज जीवन यांचं केंद्रही होती. याची जाणीव हे मंदिर आपल्याला करून देतं. म्हणजेच ऐश्वरेश्वर मंदिर हे फक्त एक दुर्मिळ स्थळ नाही, तर यादवकालीन वैभव, शिल्पकला आणि इतिहास यांचा सुंदर संगम आहे. सिन्नरच्या मातीत उभं असलेलं हे मंदिर आजही आपल्याला सांगतं की काळ बदलतो, पण कला आणि श्रद्धा अजरामर राहतात. तर मित्रांनो, मी आता आलेलो आहे मंदिराच्या मागच्या बाजूला. हे तुम्हाला दिसत असेल माझ्या पाठीमागे मंदिराची मागची बाजू आहे. तर आणि हे आहे मकर शिल्प म्हणता याला. यामधून मंदिराचं जे शिवलिंगावर पाणी अर्पण करता ते पाणी या मकर शिल्पातून बाहेर येतं. आणि हे बघा, हे मागचा परिसर आहे आणि या बाजूला आहे लॉन्स वगैरे आहे, म्हणजे मंगल कार्यालय वगैरे आहे. आणि तुम्ही या मंदिरामध्ये नक्की एकदा व्हिजिट करा. या मंदिराचं शिल्पकला बघून तुम्ही थक्क व्हाल, कारण हे मंदिर खूप पुरातन काळातलं आहे. तर मित्रांनो, मी या व्हिडिओमध्ये या मंदिराची संपूर्ण माहिती कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या मंदिरामध्ये यायचा जर तुम्ही विचार करत असाल तर गुगल मॅप लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेली आहे. तर धन्यवाद. जय श्रीराम.